चॅप्टर असेल दॅट इज अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे. ज्या लोकांचे माईक ऑन असेल त्यांनी माईक बंद करायचे त्यांचे. नाउ वी आर स्टार्टिंग विथ द अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. सर्वात आधी अनाटॉमी काय असतं हे आपल्याला सगळ्यांना माहित असावं. व्हॉट इज द अनाटॉमी. ठीक आहे. अनाटॉमीची एकदम सिंपल अशी डेफिनेशन आहे. देयर इज अ सिंपल डेफिनेशन ऑफ द अनाटॉमी. काय आहे ती. अनाटॉमी इज द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स. मॉर्फोलॉजीची काय डेफिनेशन होती चला बोला. मॉर्फोलॉजीची डेफिनेशन काय होती. शेलार बोल डेफिनेशन मॉर्फोलॉजीची. स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स. स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड एज ए मॉर्फोलॉजी. तर अनाटॉमी काय आहे. आता इथे तुम्ही इंटरनली जात आहात म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे ते तुम्ही पाहत आहात आणि त्याचं स्टडी करत आहात. त्याला आपण म्हणतो अनाटॉमी. तुमच्या समोर दोन फिगर दिसतात पहा आणि हे दोन्ही फिगर जे आहेत ते सेक्शनल व्ह्यू आहे. सेक्शनल व्ह्यू म्हणजे तुमच्या प्लांटचं स्टेम असू शकतं किंवा रूट असू शकतं ज्याचं सेक्शनल व्ह्यू या पद्धतीने दिसतं. म्हणजे इंटरनली तुम्हाला त्यांचे सेल्स दिसतात आणि व्हेरियस टाइप ऑफ सेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ते जे सेल्स आहेत ते ग्रुपमध्ये दिसतात पहा तुम्हाला. हे जे सगळे सेल्स तुम्ही पाहता या फिगरमध्ये तर इथे जे सेल्स आहेत हे सेल्स ग्रुपमध्ये आहेत. ठीक आहे. आणि ग्रुप ऑफ सेलला आपण काय म्हणतो. व्हॉट वी कॉल्ड ग्रुप ऑफ सेल. टिश्यू. ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड ऍज अ टिश्यू. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे अनाटॉमी म्हणजे काय तर स्टडी ऑफ टिश्यू. आणखीन एक डेफिनेशन आपण इथे तयार केली. स्टडी ऑफ टिश्यू. याच बेसिसवरती याचा आणखीन एक कन्सेप्ट तयार होतो. स्टडी ऑफ टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड एज द हिस्टॉलॉजी. स्टडी ऑफ टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड एज हिस्टॉलॉजी. पण ही टर्म आपण ॲनिमल साठी वापरतो. कोणासाठी वापरतो आपण ही टर्म. ॲनिमल साठी वापरतो. ठीक आहे. आणि प्लांट साठीची टर्म आपण वापरतो अनाटॉमी. तसं ॲनिमलचे व्हेरियस सिस्टीम जर तुम्हाला स्टडी करायचे असेल तर तेव्हा सुद्धा आपण अनाटॉमी ही टर्म वापरतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ द अनाटॉमी. पुढे जाऊया आपण आता. टिश्यू. ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज अ टिश्यू. या व्यतिरिक्त मी आधी पण तुम्हाला टिश्यूची डेफिनेशन सांगितलेली आहे. चला बोला कोणाला माहित असेल डेफिनेशन ऑफ द टिश्यू. A tissue is a group of cells having a common origin and usually Many cells perform a combine common then function. form tissue. व्हेरी गुड. एक जण Group of म्हणतोय cells. ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सिमिलर ओरिजिन आणि काही म्हणतात की मेनी सेल्स कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द टिश्यू. सिंपलची डेफिनेशन आहे टिश्यूची. ऍक्च्युअल डेफिनेशन जी टिश्यूची आहे ती. Tissue is a group of cell which shows similar function. Group of cell which having similar origin, ज्याचं ओरिजिन सिमिलर आहे and similar origin and similar function, ज्यांचं ओरिजिन सिमिलर आहे आणि फंक्शनही काय असेल सिमिलर असेल अशाला आपण काय म्हणतो टिश्यू हे नाव देतो. ठीक आहे. चला आता आपण पुढे पाहूया. याची डेफिनेशन तुमच्या समोर येईल. आता हे टिश्यू व्हेरियस फॉर्म मध्ये तुम्हाला फिगरच्या फॉर्म मध्ये दिसतात पहा. डिफरंट टाइप ऑफ टिश्यू नाव यू आर सीइंग. आपण पाहूया ऍक्च्युअल टिश्यूची डेफिनेशन. ए टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड कॉमन फंक्शन. ज्याचं ओरिजिनही कॉमन असतं आणि फंक्शनही कॉमन असतं. म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट असेल सगळ्या सेलचं ओरिजिन एकच आहे आणि फंक्शनही काय असेल एकच असेल. त्याला आपण काय म्हणतो टिश्यू. ठीक आहे. तर त्याच्या कॅपॅबिलिटीच्या बेसिसवरती म्हणजे त्याच्यामध्ये जे डिव्हिजनल कॅपॅसिटी असेल तर त्या डिव्हिजनल कॅपॅसिटीच्या बेसिसवरती टिश्यूचे दोन ग्रुप्स पडले. ऑन द बेसिस ऑफ ability of the division. On the basis of ability of cell division, there are two types of the tissue or two groups of the tissue. चला या आधी मी यावरती डिस्कशन केलेलं आहे तुमच्या बरोबर काही टॉपिक्स मध्ये. तुम्ही मला सांगा
की याचे दोन ग्रुप्स कसे असतील किंवा कोणते असू शकतात? टेल मी द आन्सर. Permanent tissue and meristematic tissue. Permanent tissue and meristematic tissue. Permanent Tissue and and meristematic. meristematic tissue. व्हेरी गुड. Permanent and meristematic tissue. परमनंट आणि मेरिस्टमॅटिक टिश्यू. ठीक आहे, तर असे दोन ग्रुप्स याच्यामध्ये पडतात. मग सी आर मेरिस्टमॅटिक टिश्यू अँड द अनदर वन इज अ परमनंट टिश्यू. यांना आपण डिफरन्शिएट कसं करतो? हाऊ विल यू डिफरन्शिएट? मेरिस्टमॅटिक टिश्यू हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन. काय असेल यांच्यामध्ये? Continuous डिव्हिजनची ॲबिलिटी असेल. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो? परमनंट टिश्यू, सॉरी मेरिस्टमॅटिक टिश्यू. ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन, हे कंटिन्युअसली डिवाइड होत असतात. आणि जेव्हा मेरिस्टमॅटिक टिश्यू डिफरन्शिएट होतात, ध्यानात ठेवा, व्हेन मेरिस्टमॅटिक टिश्यू डिफरन्शिएट ऑर द मॅच्युअर्ड, जेव्हा मेरिस्टमॅटिक टिश्यू डिफरन्शिएट होतात आणि मॅच्युअर्ड होतात अँड लॉस ऑर लूज द ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन, ॲट दॅट टाइम दे बिकम परमनंट. तेव्हा ते काय होतात? परमनंट. म्हणजे देर इज नो ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन. याच्यामध्ये डिव्हिजनची ॲबिलिटी नसते. हे सिंपलचं या दोघांमधलं डिफरन्स झाले. सगळे डिफरन्स तुमच्या समोर वन बाय वन येतीलच. आपण पाहूया वन बाय वन डिफरन्स. सुरुवात करूया आपण मेरिस्टमॅटिक टिश्यूज पासून. सिम्पली वी कॉल्ड देम मेरिस्टेम्स. आपण ज्यांना काय म्हणतो? मेरिस्टेम्स असं म्हणतो. काय आहे हे? These are the tissue where active cell division and growth occurs. These are the tissue. ही त्याची ओरिजिनल किंवा ऍक्च्युअल डेफिनेशन आहे. These are the tissues where active cell division and growth occurs. असे टिश्यू आहे ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह सेल डिव्हिजन होते आणि ग्रोथ होते. ठीक आहे, मग यांच्या पोझिशनच्या बेसिसवरती, म्हणजे हे जिथे प्रेझेंट असतात तुमच्या प्लांटमध्ये, तर त्या पोझिशनच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ पोझिशन, दे आर ऑफ 3 टाइप्स. यांचे किती प्रकार आहेत? 3 टाइप्स आहेत. चला डायरेक्ट पोझिशनच्या बेसिसवरती फिगर मध्येच पाहूया आपण. हा प्लांट आहे तुमच्या समोर दिसतोय, पहा. हा सर्वात वरतीला जो रिजन आहे याला आपण अपायकल रिजन म्हणतो. अपायकल रिजन मध्ये प्रेझेंट असलेलं जो टिश्यू असेल तर त्या टिश्यूला आपण म्हणतो अपायकल मेरिस्टेम. The tissue which are present at the apical region called as the apical meristem, whether they are present to the apical region of root or they are present to the apical region of stem. ते कोणत्याही पोझिशनला असू द्या, अपायकल रिजन ऑफ रूट ला असते किंवा अपायकल रिजन ऑफ स्टेम ला असते. इथे फिगर मध्ये तुम्हाला जे दिसतंय ते स्टेम आहे किंवा आपण त्याला म्हणूया शूट. वी कॉल्ड इट शूट. तसं मोस्टली शूट हे नाव वापरलं जातं, शूट अपायकल मेरिस्टेम. आणि इथे जर तुम्ही खाली गेलात तर इकडे येईल रूट. ठीक आहे, आणि रूटच्या अपायकल पोझिशनला जे असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे, म्हणजे इथंच आपलं क्लिअर झालं की अपायकल मेरिस्टेमचे 2 प्रकार पडतात ऑन द बेसिस ऑफ देअर पोझिशन. दॅट इज रूट शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूट अपायकल मेरिस्टेम. दुसरा प्रकार आहे इंटर कॅलरी मेरिस्टेम, जे नोडल रिजन वरती असतो. नोड्स आणि इंटर नोड्स तुमच्या त्या स्टेम मध्ये प्रेझेंट असतं, पहा. तर त्या ठिकाणी प्रेझेंट असेल दिसतं तुम्हाला फिगर मध्ये क्लिअरली. दॅट इज इंटर कॅलरी मेरिस्टेम. आणि तिसरा प्रकार आहे दॅट इज अ लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल म्हणजे त्या प्लांटच्या पार्टच्या साइडला प्रेझेंट असलेला जो मेरिस्टेम असेल, इथं तुम्हाला दिसतंय, दॅट इज वी कॉल्ड दी लॅटरल मेरिस्टेम. तू काय म्हणली? नावच येते आहे ना. काय चाललंय? माईक चालू असलेले माईक बंद ठेवा. असं मध्येच काहीतरी आलं का डिस्टर्बन्स होतं. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला काही विचारेल तेव्हाच माईक तुमचं चालू ठेवा. चला पुढे, हे तुमच्या समोर दिसतंय आता जी कंडिशन मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. मग आले तुमच्या समोर, पहा. फर्स्ट इज अपायकल मेरिस्टेम, सेकंड वन इज इंटरकॅलरी मेरिस्टेम and third one is secondary किंवा ज्याला आपण लॅटरल मेरिस्टेम असं म्हणतो. ठीक आहे, वन बाय वन पाहूया आपण. फर्स्ट इज अ रूट अपायकल मेरिस्टेम. फर्स्ट इज अ अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे, अपायकल मेरिस्टेम काय आहे?
They occur at the tip of root and shoot and produce primary tissue. प्रश्न विचारलेला होता पहा इथे हा. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे हा. आज इथे स्टेटमेंट विचारलेला आहे. इथं पहा काय दिलंय. They occur at tip of roots and shoots. कुठे प्रेझेंट आहे ते? They occur at tips of root and stem. ठीक आहे. रूट आणि शूटच्या टिपला प्रेझेंट आहे आणि प्रोड्यूस प्रायमरी टिश्यू. काय करतात? दे प्रोड्यूस प्रायमरी टिश्यू. इथं प्रश्न निर्माण होतो, विच टाइप ऑफ मेरिस्टेम प्रोड्युसेस द प्रायमरी टिश्यू. खालीलपैकी कोणत्या प्रकारचं मेरिस्टेम हा प्रायमरी टिश्यू फॉर्म करतो? तर कोणता आहे तो आता? दॅट इज ए अपायकल मेरिस्टेम. Apical meristem. विच फॉर्म द प्रायमरी टिश्यू. ठीक आहे. आता याचे दोन प्रकार आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम. इथे पहा तुम्हाला सेक्शनल व्ह्यू दिसतोय, कम्प्लिटली झूम केलेला व्ह्यू. रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम कम्प्लिटली झूम केलेला व्ह्यू. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पहा हा पार्ट, इट इज अ शूट अपायकल मेरिस्टेमॅटिक झोन. ठीक आहे. या ठिकाणी ते सेल्स आहेत जे काय करतात? डिव्हिजनल ॲबिलिटी शो करतात. तेच तुम्ही रूट कडे या. हा पार्ट तुमचा रूट कॅपचा आहे. हा कम्प्लीट पार्ट रूट कॅपचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला माहित आहे की रूट कॅप काय करतं, तर मेरिस्टेमला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. तर इथे दिसतंय तुम्हाला हा रूट अपायकल मेरिस्टेम. या ठिकाणचे जे सेल्स असतात दॅट सेल्स हॅविंग द ॲबिलिटी ऑफ द डिव्हिजन. समजतंय तुम्हाला? हो सर. चला त्यात पहिलं पाहूया आपण आता अपायकल मेरिस्टेम. द फर्स्ट इज अन अपायकल मेरिस्टेम. सॉरी, अपायकल मेरिस्टेम मध्ये रूट अपायकल मेरिस्टेम हा पहिला आपण पाहतोय. आता रूट अपायकल मेरिस्टेम तुम्ही पहा व्हिज्युअलाइज केलेला आहे तुमच्या समोर. ठीक आहे. एक फिगर सुरुवातीचीच तुमच्या समोर दिलेली आहे रूटची, जे ऍक्च्युअल कंडिशन मध्ये आहे ती ही फिगर आहे. ठीक आहे. या रूटचा आपण अपायकल रिजन घेतलाय पहा आणि याला इथे झूम केलंय. झूम केल्यानंतर तुमच्या समोर दिसतं रूटचे सगळे रिजन जे ऑलरेडी आपण स्टडी केलं होतं. कुठे? मॉर्फोलॉजी मध्ये स्टडी केलं होतं. सगळे रिजन तुम्हाला दिसतात. रूट कॅप दिसतोय, त्यानंतर सेल डिव्हिजनल झोन दिसतोय, वरती एलॉंगेशन झोन दिसतोय, त्याच्यावरती मॅच्युरेशन झोन दिसतोय. आपल्याला फक्त याच्यापैकी मेरिस्टेमॅटिक झोन महत्वाचा म्हणजे रूट अपायकल मेरिस्टेम. याच पार्टला पहा, इथं हा रूट अपायकल मेरिस्टेमचा पार्ट आहे. तर याला आपण इथं झूम केलंय. ठीक आहे. आणि कम्प्लिटली तुमच्या समोर दिसतोय पहा. दिसतोय तुमच्या समोर खाली रूट कॅप दिसतंय आणि हा एवढा पार्ट जो आहे याच्यात प्रेझेंट असलेले जे सगळे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये डिव्हिजनल ॲबिलिटी असते. ठीक आहे. तर रूट अपायकल, रूटच्या अपेक्स वरती प्रेझेंट असलेल्या मेरिस्टेमला आपण रूट अपायकल मेरिस्टेम असं म्हणतो. इट ऑक्युपाइज द टिप ऑफ ए रूट. हे काय करतं? रूटचं टिप ऑक्युपाय करतो. नाउ सेकंड इज ए दॅट इज अन शूट अपायकल मेरिस्टेम. पहा तुमच्या समोर कम्प्लिटली व्हिज्युअलाइज केलेला आहे शूट अपायकल मेरिस्टेम. चांगल्या पद्धतीने पाहून घ्या आणि त्याला समजून घ्या शूट अपायकल मेरिस्टेम कुठे असतो. तुमच्या समोर हा प्लांट दिसतोय. सी दिस इज युअर प्लांट. हा शूटचा पार्ट आहे आणि खालचा हा रूटचा पार्ट आहे. आता आपण शूट अपायकल मेरिस्टेम पाहतोय. मग त्यामध्ये हा अपायकल रिजन दिसतोय पहा. दिस इज अपायकल रिजन वेअर द टर्मिनल बर्ड इज प्रेझेंट. ज्या ठिकाणी टर्मिनल बर्ड प्रेझेंट आहे हाच अपायकल पार्ट आपण इथं घेतला. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला दिसतोय पहा शूट अपायकल मेरिस्टेम एकदम क्लिअरली व्हिज्युअलाइज केलेला आहे. आणि यालाच जर तुम्ही इंटरनल व्ह्यू जर बघितलं तर या पद्धतीने दिसतं. पहा इथं की जे दोन पार्ट आहेत ना, हे दोन पार्ट लीफ प्रिमॉर्डिया आहे. लीफ प्रिमॉर्डिया. प्रिमॉर्डियल लीफ म्हणजेच काय? प्रिमॉर्डियल लीफ म्हणजेच काय? तिथून नवीन लीफ तयार होणार आहे तुमचं. ठीक आहे. म्हणून त्याला लीफ प्रिमॉर्डिया म्हणतात. आणि हा मधला पार्ट दिसतोय पहा तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर आणि समजून घ्या त्याला. मधला पार्ट दिसतोय पहा. तर दिस पार्ट इज ए मेरिस्टेमॅटिक झोन. तो पार्ट आहे मेरिस्टेमॅटिक, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज अन शूट अपायकल मेरिस्टेम. चला आता याची प्रत्येक थिअरी पाहूया. इट ऑक्युपाइज द डिस्टंट मोस्ट रिजन ऑफ स्टेम ऍक्सिस. डिस्टंट मोस्ट रिजन, सर्वात वरतील रिजन आहे स्टेम ऍक्सिसचं, ज्याला आपण शूट अपायकल मेरिस्टेम म्हणतो. Some cell left behind from shoot apical meristem constitute auxiliary bud. पहा इथं दिसतंय तुम्हाला. See here, auxiliary bud primordium. हा काही इथं वरती सेल्स आहेत ना ते, पण पहा
याच्यातले काही सेल्स इथं लेफ्ट मागे राहिले. ठीक आहे. शूट अपायकल मेरिस्टेमचे which constitute the axillary bud. They are present in the axils of leaves and can form a branch or a flower. ते कुठे असतं? लीव्सच्या ऍक्झिल मध्ये प्रेझेंट असतं आणि काय करू शकतं? तो ब्रांच फॉर्म करू शकतो किंवा फ्लावर फॉर्म करू शकतो. तर इथं प्रश्न तयार होतो, ऍक्झिलरी बर्ड विच इज ए ऍक्झिलरी मेरिस्टेम, ज्याला आपण काय म्हणतो? ऍक्झिलरी मेरिस्टेम म्हणतो. विच पार्ट्स ऑफ द प्लांट, ते प्लांटचे कोणते पार्ट्स तयार करतात? तर इथं तुमच्या समोर क्लिअर उत्तर आहे. कोणते? Leaf, branches, Branch and flower. किंवा फ्लावर्स हे काय करतात? ते तयार करतात. branches, leaf, हा, ब्रांचेस, लीफ आणि फ्लावर हे तयार करतात. ठीक आहे. दिस इज अबाउट शूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे. आता थर्ड टाइप आपल्याला पाहिजे, दॅट इज द इंटर कॅलरी मेरिस्टेम. समोर तुमच्या क्लिअर डायग्राम आहेत आणि त्याच्यामधून तुम्ही इंटर कॅलरी मेरिस्टेम क्लिअर करू शकता. पहा, एकंदरीत तुमच्या समोर हा जो प्लांट दिसतोय, म्हणजे हा जो स्टेम तुम्हाला दिसतोय, मला सांगा हा स्टेम कोणता आहे? चल यल्मा, मी ते लिही बरं. अच्छा, तुला लिहिता येणार नाही कारण तू कम्प्युटरवरती आहे. समृद्धी, याच्यावरती लिहिता येईल तुला बरोबर. या ठिकाणी पहा, कोणता प्लांट आहे हा किंवा कोणत्या प्लांटचा स्टेम आहे सांग मला. तर शुगर केन. शुगर केन लिहिता येईल इथं? तर आय विल ट्राय. ठीक आहे, ठीक आहे. स्क्रीनमुळे क्लिअर लिहिता येत नाही, पण व्हेरी गुड, लिहिलंय तिनं. ठीक आहे. शुगर केन, तर हा शुगर केनचा प्लांट दिसतोय. प्लांट म्हणजे तो स्टेम दिसतोय. शुगर केन इज ए, शुगर केन काय आहे? सय्यद, सानिया सय्यद, आन्सर दे. शुगर केन हा मोनोकॉट आहे की डायकॉट आहे? बाकीचे लोक आन्सर देऊ नका, फक्त हे आन्सर देईल मला. शुगर केन हा मोनोकॉट आहे की डायकॉट आहे? सानिया सय्यद आहे ना इथं? दिसली होती मला व्हिडिओ मध्ये. हा, काय आहे तो? Monocot. व्हेरी गुड, इट इज ए मोनोकॉट प्लांट. याचा अर्थ इंटर कॅलरी मेरिस्टेम. पहा इथं दिसते तुम्हाला क्लिअरली, तुम्ही पाहिलं नसेल मे बी. इंटर कॅलरी मेरिस्टेम ओनली इन मोनोकॉट स्टेम. कुठे आहे? ओनली इन मोनोकॉट स्टेम. ठीक आहे. कारण काय आहे, तर याच स्टेम मध्ये हा पुअर स्टेम असतो. पुअर किंवा आपण त्याला म्हणूया वीक स्टेम असतो. आणि वीक स्टेम असल्या कारणाने थोडंफार सपोर्ट या मेरिस्टेमच्या सहाय्याने त्या ठिकाणी काय केला जातो? त्यांना प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. सो इंटर कॅलरी मेरिस्टेम दे ऑकर बिटवीन मॅच्युअर टिश्यू. कुठे भेटतात? इंटर कॅलरी मेरिस्टेम ऑकर्स बिटवीन दी मॅच्युअर टिश्यू. हे मॅच्युअर टिश्यूच्या मध्यभागी भेटतात. They occurs in grasses, that is monocot, and regenerate parts removed by the grazing herbivores. का बरं यांच्यामध्येच जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात? याचं कारण इथे दिलंय. कंटिन्युअसली या प्रकारच्या प्लांटला ग्रेझिंग ॲनिमल्स किंवा ग्रेझिंग हर्बिव्होर्स खात असतात. ठीक आहे. जर खाल्लं, समजा तुम्ही पहा हा प्लांट आहे तुमच्या समोर, दिस इज ए प्लांट. आता ग्रेझिंग ॲनिमल आला आणि एवढा पार्ट खाऊन टाकलं, म्हणजे फक्त आता खालचंच पार्ट राहिलं. पहा, हा खालचंच पार्ट राहिलं, वरतीला पार्ट खाऊन टाकलं. मग काही काळानंतर, लगेचच काही काळानंतर हा पार्टही या ठिकाणी तयार केला जातो. का? तर या ठिकाणी तुमचे इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक सेल्स प्रेझेंट आहेत आणि ज्याच्यामुळे काय होतं, हा पार्ट लगेचच म्हणजे त्याच्यानंतर रिजनरेट केला जाऊ शकतो किंवा केला जातो. आणि म्हणूनच या ठिकाणी इंटर कॅलरी मेरिस्टेम प्रेझेंट असतात. ठीक आहे. दिस इज अबाउट दी इंटर कॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे. पुढे चला, इंटर कॅलरी मेरिस्टेम बाबत आणखीन काहीशी इन्फॉर्मेशन. अपायकल अँड इंटर कॅलरी मेरिस्टेम आर प्रायमरी मेरिस्टेम. ध्यानात ठेवा. आता अपायकल आणि इंटर कॅलरी मेरिस्टेम काय आहेत? बोथ आर प्रायमरी मेरिस्टेम. कारण आपण जो लॅटरल मेरिस्टेम पाहणार आहोत ना, लॅटरल मेरिस्टेम, तर त्याला आपण सेकंडरी मेरिस्टेम म्हणतो. तर ध्यानात ठेवा, यावरती प्रश्न विचारलेला होता ऑलरेडी. एम्स मध्ये पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. अपायकल अँड इंटर कॅलरी मेरिस्टेम.
आर प्रायमरी मेरिस्टेम. त्यांनी प्रश्न विचारला तर विच ऑफ द फॉलोइंग आर प्रायमरी मेरिस्टेम, कारण कोणते प्रायमरी मेरिस्टेम आहेत? तर अपायकल आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम जे आहेत ते काय आहेत? दॅट आर दी प्रायमरी मेरिस्टेम. कारण काय आहे पहा मग पुढे. बिकॉज दे अपियर अर्ली इन ए प्लांट लाईफ. कधी अपियर्ड होतात? अर्ली इन ए प्लांट लाईफ. आता अर्ली इन ए प्लांट लाईफ म्हणजे तुमचा एम्ब्रिओ आहे, ठीक आहे. एम्ब्रिओचं मॉर्फोजेनेसिस होतं आणि यापासून शूट आणि रूट तयार केला जातो, ठीक आहे. यांची इंटरमिजिएट जी टिश्यू सिस्टीम असते तर ती असते प्रायमरी मेरिस्टेम. इंटरमिजिएट जी टिश्यू सिस्टीम असते ती काय असते? प्रायमरी मेरिस्टेम, जे कंटिन्युअसली डिवाइड होऊन शूट पण तयार करते किंवा रूट पण तयार करतं. तुमचा एम्ब्रिओ पण प्रायमरी मेरिस्टेमचा पार्ट आहे. तुमचा एम्ब्रिओ सुद्धा काय आहे? प्रायमरी मेरिस्टेमचा प्रकार आहे, ठीक आहे. पण स्पेसिफिकली या स्टेटमेंटवरती प्रश्न विचारतो म्हणून ऑप्शन मध्ये हे दोनच त्या ठिकाणी दिलेले होते. तसे 4 ऑप्शन होते, त्यापैकी एका ऑप्शन मध्ये अपायकल आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम असं दिलेलं होतं. आणि एकीकडे असा प्रश्न विचारले होता, सेम प्रश्न होता, फक्त अपायकल एका ऑप्शन मध्ये ए मध्ये अपायकल, बी मध्ये इंटरकॅलरी आणि सी मध्ये त्या ठिकाणी लॅटरल मेरिस्टेम दिलं होतं आणि डी त्या ठिकाणी म्हटलं होतं बोथ ए अँड बी. मग आन्सर त्याचं काय असेल? मग बोथ ए अँड बी, ठीक आहे. तर इथं पुढे त्यांनी त्याचं फंक्शन पण दिलेलं आहे. काय फंक्शन दिले? अँड कंट्रीब्यूट टू दी फॉर्मेशन ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. प्रायमरी प्लांट बॉडी म्हणजे रूट आणि शूट सुरुवातीला ज्याला आपण प्लांटलेट म्हणतो. प्लांटलेट हा सीड असतो तुमचा, त्या सीड पासून हा शूट वरती गेलाय, ज्यानं इथं लीफ तयार केलं आणि हा रॅडिकल खाली आलेला आहे, ज्यानं रूट तयार केले. दिस इज वी कॉल प्लांटलेट. याला आपण प्लांटलेट म्हणतो. आणि दिस इज प्रायमरी प्लांट बॉडी. ही काय झाली तुमची प्रायमरी प्लांट बॉडी, ठीक आहे. तर याची गरज त्यासाठी पडते. चला, ड्युरिंग दॅट स्पेसिफिक रिजन पुढे दिले, ड्युरिंग दॅट स्पेसिफिक रिजन्स ऑफ अपायकल मेरिस्टेम प्रोड्यूस डर्मल टिश्यू. अपायकल मेरिस्टेमचे काही रिजन काय करतात? डर्मल टिश्यू फॉर्म करतात, ग्राउंड टिश्यू फॉर्म करतात आणि वस्क्युलर टिश्यू पण फॉर्म करतात. डर्मल टिश्यू, ग्राउंड टिश्यू आणि वस्क्युलर टिश्यू पण फॉर्म करतात. बट ध्यानात ठेवा, ऑल 3 आर परमनंट. सगळे काय आहेत? परमनंट. मग याच्यावरून या स्टेटमेंट वरून हे क्लिअर होतं की मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ परमनंट टिश्यू. म्हणजे परमनंट टिश्यू असं कुठून येत नाही दुसरीकडून, तर परमनंट टिश्यू हे तुमच्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासूनच तयार होतात. आणि याबाबत मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काय सांगितलं होतं या बाबतीत मी, की permanent tissue are formed from the meristematic tissue. Means meristematic tissue differentiates and mature to form the permanent tissue. जेव्हा ते फंक्शन मध्ये चालले जातात तेव्हा ते काय होतात? परमनंट टिश्यू होतात. सो दिस इज अबाउट द इंटरकॅलरी मेरिस्टेम. नाउ वी हॅव टू गो फॉर द थर्ड मेरिस्टेम, दॅट इज सेकंडरी मेरिस्टेम ऑर द लॅटरल मेरिस्टेम. काय झालं? What is about the unapical meristem? असं प्रश्न विचारलाय साय कर्डेलनं. What is unapical? जो अपायकल नाही तो अनअपायकल. कर्डेल, अपायकल रिजन सोडून दे, राहिलेला जो पार्ट आहे तो झाला अनअपायकल, ठीक आहे. म्हणून याला आपण इंटरकॅलरी आणि लॅटरल हे दोन्ही पण अनअपायकल मध्ये येतात. ध्यानात ठेवा, इंटरकॅलरी आणि लॅटरल दोन्ही कशामध्ये येतात? बोथ आर कम्स इनटू दी अनअपायकल मेरिस्टेम. क्लिअर झालं साई कर्डेल? येस सर. ओके, कुठे पाहिलं तू अनअपायकल? सर डाऊट आला होता. बरं, ठीक आहे. सेकंडरी लॅटरल मेरिस्टेम, सेकंडरी किंवा लॅटरल मेरिस्टेम. तर सेकंडरी किंवा लॅटरल मेरिस्टेम काय आहे तुम्हाला दिसतंय पहा. पोझिशनच्या बेसवरती तुम्ही सांगू शकता. पण पाहूया आपण 1 बाय 1 याचे प्रत्येक फीचर्स. सी आर फर्स्ट फीचर, the meristem that occurs in mature region. कुठे भेटतं? मॅच्युअर रिजन. हा वरतीला रिजन जो असतो ना, हा अनमॅच्युअर्ड रिजन आहे. हा जो रिजन आहे ना, हा नवीन तयार होतोय, अनमॅच्युअर्ड रिजन आहे, ठीक आहे. बट हा जो रिजन दाखवलेला आहे तो मॅच्युअर्ड रिजन आहे. आणि हे मॅच्युअर्ड रिजन रूट आणि शूट दोन्ही ठिकाणचं असेल. रूट आणि शूट दोन्ही ठिकाणचं असेल आणि म्हणूनच याला सेकंडरी म्हणतात.
मग यावरून the lateral meristem or the secondary meristem are formed from the primary meristem. प्रायमरी पासून काय तयार होतं? तुमचं सेकंडरी मेरिस्टेम तयार होतो. ठीक आहे. दे आर सिलेंड्रिकल मेरिस्टेम. कशा आहे सिलेंड्रिकल? इथं तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय पहा, इथं फिगर मध्ये दिसतंय हे. दॅट इज दे आर सिलेंड्रिकल. हे असं सरळ वाढणारे सिलेंड्रिकल मेरिस्टेम. ठीक आहे. दे आर सीन इन जिम्नोस्पर्म्स अँड डायकॉट. कोणामध्ये भेटतं? जिम्नोस्पर्म आणि डायकॉट. कारण आहे तुम्ही पहा मोनोकॉट मध्ये तुम्हाला स्टेम हे वीक दिसतात. शुगर केन, मेज, ज्वार, बाजरा सगळे प्लांट पहा तुम्ही चांगल्या पद्धतीने. इव्हन तुम्ही राईसचं प्लांट पण पहा. काय होतं यांच्यामध्ये? स्टेम कसं दिसतं? वीक स्टेम दिसतं, पुअर आणि वीक स्टेम. ठीक आहे. परंतु तुम्ही डायकॉट प्लांट मध्ये पहा, जसं तुमचं मँगो घ्या, हा पीपल घ्या, बनियन ट्री घ्या, चांगल्या पद्धतीने पहा तुम्ही त्या प्लांट्सला, किंवा तुम्ही ऑब्झर्व करा, विचार करा की त्यांचे स्टेम असे मोठे असतात, जाड. डायकॉट बिकॉज लॅटरल मेरिस्टेम, प्रेझेन्स ऑफ सेकंडरी मेरिस्टेम. ठीक आहे. इथं एक्झाम्पल दिलंय फॅसिक्युलर व्हस्क्युलर कॅम्बियम आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम आर ऑल दी सेकंडरी मेरिस्टेम. हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? सेकंडरी मेरिस्टेमचे. प्रश्न विचारलेला होता नीट मध्ये. आय थिंक नीट 2014 चा क्वेश्चन आहे की खालीलपैकी म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर लॅटरल मेरिस्टेम, खालीलपैकी कोणते लॅटरल मेरिस्टेम आहे? AIPMT मध्ये पण प्रश्न विचारलं होतं. तो प्रश्न असा होता की फॅसिक्युलर, इंटरफॅसिक्युलर अँड कॉर्क कॅम्बियम आर, असा प्रश्न विचारतो. खाली ऑप्शन मध्ये दिलेलं होतं दॅट इज अन अपायकल मेरिस्टेम, त्यानंतर इंटरकॅलरी मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम और ऑल ऑफ दीज, असं प्रश्न होतो तो. आणि याच्यामध्ये आन्सर काय येईल मग तुमचा? आता लॅटरल मेरिस्टेम. ठीक आहे. क्वेश्चन्स पण क्लिअर होत चाललेत पहा प्रत्येक कन्सेप्टला. पुढे चला. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग सेकंडरी टिश्यू. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? दीज आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द सेकंडरी टिश्यू. पहा सेकंडरी मेरिस्टेम आणि सेकंडरी टिश्यू मध्ये फरक असतो, पण सेकंडरी मेरिस्टेम हा सेकंडरी टिश्यू तयार करतो. मग सिरीज तयार झाली पहा, सिरीज तयार झाली. एम्ब्रियो हा तुमचा प्रायमरी मेरिस्टेम तयार करेल, किंवा त्यालाच आपण प्रायमरी मेरिस्टेम म्हणूया. ठीक आहे. आणि प्रायमरी मेरिस्टेम काय तयार करतो? सेकंडरी मेरिस्टेम तयार करतो. आणि सेकंडरी मेरिस्टेम काय तयार करतो? सेकंडरी टिश्यूज तयार करतो. सेकंडरी मेरिस्टेम फॉर्म दी सेकंडरी टिश्यूज. हे फॅसिक्युलर व्हस्क्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम all are useful for the secondary development which are not present in the monocot. हे कशासाठी प्रेझेंट आहे? कशासाठी काम करतात? तर सेकंडरी डेव्हलपमेंट साठी. बोथ आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ सेकंडरी डेव्हलपमेंट. सेपरेट पॉइंट आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पुढे बघायचं आहे, त्यामुळे इथं फक्त इंट्रोड्यूस केलं, दॅट इज अ सेकंडरी डेव्हलपमेंट. सो दिस इज अबाउट हे जे होतं दॅट इज ए काय? मेरिस्टेम. ठीक आहे. आता जाऊया आपण सेकंड टाइप ऑफ टिश्यू कडे, दॅट इज परमनंट ऑर द मॅच्युअर्ड टिश्यू. नावातच आहे तो परमनंट झालाय, मॅच्युअर्ड झालाय. नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ द डिव्हिजन, ज्याच्यामध्ये डिव्हिजन ची ॲबिलिटी नाही, बट जो मॅच्युअर्ड होतो तोच फंक्शनल असतो. ध्यानात ठेवा, जो मॅच्युअर्ड होतो तोच काय असतो? फंक्शनल असतो. हे महत्वाचं आहे. म्हणून परमनंट टिश्यू जे आहेत ते काय आहेत? फंक्शनल असतात. द परमनंट टिश्यू आर फंक्शनल इन नेचर. ठीक आहे. चला पाहूया. द सेल्स प्रोड्युस्ड बाय प्रायमरी अँड सेकंडरी मेरिस्टेम. द सेल्स प्रोड्युस्ड बाय प्रायमरी अँड सेकंडरी मेरिस्टेम बिकम स्ट्रक्चरली अँड फंक्शनली स्पेशलाइज्ड. जे प्रायमरी आणि सेकंडरी मेरिस्टेम पासून तयार झाले, जे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली स्पेशलाइज्ड असतील, and lose the ability to divide called as permanent tissue. ज्यांना आपण दुसरं नाव काय देतो? called as permanent tissue. ठीक आहे. they are called permanent or matured cells and constitute the permanent tissue. ऑलरेडी आपलं क्लिअर आहे.
ठीक आहे. परमनंट टिश्यू दोन प्रकारचे असतात, सिंपल परमनंट टिश्यू अँड कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. किती प्रकारचे आहेत? दोन. त्यांच्या नेचरच्या बेसिसवरती. ही कशाच्या बेसिसवरती आहे? बेस्ड ऑन इट्स नेचर. अजिंक्य रहाणे, अरे माईक बंद कर. कोटाडे दिव्या माईक बंद कर. सॉरी, अजिंक्य थोरात. ठीक आहे. तर बेस्ड ऑन नेचर, नेचरच्या बेसिसवरती काय आहे? दोन प्रकार, सिंपल परमनंट, कॉम्प्लेक्स परमनंट. इथे तुम्हाला फिगर दिसतात सगळे. हा आहे पॅरेन्कायमा, हा आहे पॅरेन्कायमा. नाव तुम्हाला दिसते पहा, हे तीन टिश्यू तुमच्या समोर, पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे. ऑल आर सिंपल परमनंट. हे सगळेचे सगळे काय आहेत? ऑल आर सिंपल परमनंट टिश्यू. ठीक आहे. वन बाय वन पाहूया आपण आता. The tissue having all cells similar in structure and function. काय आहे सिंपल परमनंट टिश्यूची डेफिनेशन? The tissues having all cells similar in structure and function. याच्यातले सगळे सेल्स जे आहेत हे सिमिलर स्ट्रक्चरचे असतात आणि सिमिलर फंक्शनचे असतात. तुम्ही कोणतेही घ्या, पॅरेन्कायमा घ्या, याच्यातले सगळे सेल सिमिलर स्ट्रक्चरचे आहेत, सगळे सेल सिमिलर फंक्शनचे आहेत. ठीक आहे. कोलेन्कायमा या सगळे सेल्स एकसारखे आहेत. स्क्लेरेन्कायमा सगळे सेल्स एकसारखे आहेत. ठीक आहे. तरी वन बाय वन पाहूया आपण. दी सिंपल परमनंट टिश्यू आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. दॅट इज पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा अँड स्क्लेरेन्कायमा. इट इज बेस्ड ऑन देअर सेल वॉल, त्यांच्या सेल वॉलच्या बेसिसवरती, अँड देअर फंक्शन, त्यांच्या फंक्शनच्या बेसिसवरती. ठीक आहे. सी पॅरेन्कायमा, पहिलं टाइप. पॅरेन्कायमा तुम्हाला मोस्टली लीफ मध्ये भेटेल. ठीक आहे. तरी पाहूया. It forms major component within organs. पॅरेन्कायमा काय करतं? It forms major component within organ. ऑर्गन मध्ये मेजर कॉम्पोनंट फॉर्म करतो. इथे फिगर तुमच्या समोर दिसते पहा. लीफचं आपण झूम इन केले आणि तुमच्या समोर तो पार्ट दिलाय. सेकंड, सेल्स आर जनरली आयसोडायमेट्रिक. कसे आहेत? आयसोडायमेट्रिक. आयसोडायमेट्रिक कशाला म्हणतात? की त्याचे सगळे साईड एकसारखे असतात, म्हणून त्याला आयसोडायमेट्रिक असं म्हटलं जातं. दे मे बी स्पेरिकल, ते स्पेरिकल असू शकतात, ओव्हल असू शकतात, राउंडेड असू शकतात, पॉलिगोनल असू शकतात किंवा इलॉंगेटेड असू शकतात. कसे जरी असेल तरी ते आयसोडायमेट्रिक झाले. कसे जरी असेल तर काय झाले? ते आयसोडायमेट्रिक झाले. ठीक आहे. दे आर वॉल्स, पहा, देअर वॉल्स आर थिन अँड मेड अप ऑफ सेल्युलोज. पॅरेन्कायमाचे वॉल थिन असतात आणि फक्त सेल्युलोज पासून तयार झाले. तुम्ही तर वॉल पाहताय, पहा, तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तुमच्या समोर जे फिगर दिसते त्याला चांगल्या पद्धतीने. यांचे वॉल कसे आहेत? थिन आहेत आणि सेल्युलोज पासून तयार झालेत. सेल्स आर क्लोजली पॅक्ड. इथे दिसतंय, सेल्स आर क्लोजली पॅक्ड ऑर हॅव स्मॉल इंट्रासेल्युलर स्पेसेस. आणि काहींमध्ये इंट्रासेल्युलर म्हणजे हे असे टिश्यूज आहेत की यांच्यामध्ये काही टिश्यूज जे आहेत ते क्लोजली पॅक्ड सेल कन्सिस्ट करतात आणि काही असे आहेत की जे काय करतात? इंट्रासेल्युलर स्पेसेस कन्सिस्ट करतात. इथं तुम्ही पहा, इंट्रासेल्युलर स्पेसेस तुम्हाला दिसत आहेत. आता आपण लीफच्या अनाटॉमीकडे येऊ. तुमच्या समोर ही लीफची अनाटॉमी आहे. तुम्ही पहा, लीफच्या अनाटॉमीमध्ये त्यांचं जे मेसोफिल एरिया आहे, हा कम्प्लिटली मेसोफिल एरिया आहे. दिस इज कम्प्लिटली मेसोफिल एरिया, बट दिस मेसोफिल एरिया इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. हा जो मेसोफिल एरिया आहे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला. फरदीन सय्यद माईक बंद कर. तर तुम्हाला दिसतंय पहा, तर लीफचं इंटरनल कंप्लीट एरिया मेसोफिल सेल पासून तयार झाले आहेत. पण इथे तुम्ही पाहताय की 2 पार्ट मध्ये डिवाइड झाले. पहा, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. असे 2 पार्ट आहेत. ठीक आहे. आणि हे दोन्ही पार्ट अराउंड दी वस्कुलार बंडल असतं. इथं मध्ये तुम्हाला वस्कुलार बंडल दिसत आहेत. ठीक आहे. तर वस्कुलार बंडलच्या अराउंड असतात. मग एक पार्ट
पॅलिसेड मेसोफिल आहे, दुसरा पार्ट स्पॉन्जी मेसोफिल आहे पहा. हे काय पॅलिसेड मेसोफिल आणि हे काय स्पॉन्जी मेसोफिल. आपण इथं शेवटचं जो स्टेटमेंट बघितले क्लोजली पॅक्ड आणि स्मॉल इंट्रासेल्युलर स्पेसेस, हे दोन्हीही पार्ट या स्टेटमेंटचे क्लिअर होतात. तुम्ही पहा पॅलिसेड, हे पॅलिसेड पहा कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहे आणि तुम्ही पुढे स्पॉन्जी पहा, यांच्यामध्ये स्पेसेस आहेत पहा, हे स्पेसेस दिसतात तुम्हाला, दिस आर दी स्पेसेस. ठीक आहे. तर पॅरेंट मध्ये तुम्हाला या पद्धतीची कंडिशन पाहायला भेटेल. ठीक आहे. फंक्शन्स काय आहेत, महत्वाचे फंक्शन आहेत. दे आर ग्रीन इन कलर, हे फोटोसिंथेसिस करतं. ठीक आहे. मोठे असल्या कारणानं स्टोरेजच्या कामी पण येतं. अँड ऑल्सो दे आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ सिक्रिशन. आणखी कशासाठी युजफुल आहेत, सिक्रिशन. ठीक आहे. आता पहा आणखीन एक गोष्ट, एरेनकॅमा हा एक प्रकार याच्यामध्ये पाहायला भेटतो. पहा काय काय प्रकार याच्यामध्ये पाहायला भेटतं. सिंपल परमनंट टिश्यू आर डिवायडेड इनटू, सिंपल परमनंट नव्हे सॉरी, पॅरेन्कॅमा दोन प्रकार आहेत. एक आहे एरेनकॅमा, वन इज एरेनकॅमा, आणि दुसरं आहे दॅट इज अन क्लोरेनकॅमा. कोलेनकॅमा आणि क्लोरेनकॅमा मध्ये फरक आहे. क्लोरेनकॅमा तुम्ही पाहिलं असेल काही प्लांट्स, दिस इज ए वॉटर, सी हे पाणी आहे. तर पाण्यातल्या प्लांट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल त्या प्लांटचे लीफ असे वरती तरंगतात. ठीक आहे. आता हे वरती तरंगण्याचं कारण काय असतं, याचं कारण याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे सेल्स आहेत ना, या सेल्स मध्ये एअर भरलेला आहे, ज्याच्यामुळे हे लीफ जे आहेत ते काय होऊ शकतात, वरती स्विम होऊ शकतात, किंवा आपण त्याला म्हणूया सरफेस वरती स्टेबल राहू शकतात. ठीक आहे. मग अशा प्रकारच्या लीफ मध्ये प्रेझेंट असलेले जे सेल्स आहेत हे पॅरेन्कॅमा, यांना आपण काय म्हणतो, एरेनकॅमा. ठीक आहे. यांना आपण काय म्हणतो, एरेनकॅमा. आता दुसरा प्रकार आहे क्लोरेनकॅमा. क्लोरेनकॅमा तुमच्या त्या लीफ मध्ये, कोणताही लीफ घ्या, लीफ मध्ये ग्रीन सेल्स जे प्रेझेंट असतात, जे फोटोसिंथेसिस करतात, तर त्यांना आपण क्लोरेनकॅमा असं म्हणतो. वी कॉल्ड देम दॅट इज अन क्लोरेनकॅमा. बोथ आर द टाइप्स ऑफ द पॅरेन्कॅमा. आणि जे लिव्हिंग असतात, ध्यानात ठेवा, जे टिश्यूज कम्प्लिटली लिव्हिंग असतात तेच पॅरेन्कॅमा असतात, कारण स्क्लेरेनकॅमा हे लिव्हिंग नसतात. आणि कोलेनकॅमा मध्ये आपल्याला लिव्हिंग प्रकारची कंडिशन भेटेल, पण त्याचं सेल वॉल थिक झालेला असेल. कसं ते आपण पुढे पाहणारच आहोत. पॅरेन्कॅमा क्लिअर झालं तुम्हाला? हा, Yes. व्हेरी हो गुड. सर. एक्सेस थिंग तुम्हाला याच्यामधली मी सांगितलेली आहे. दोन प्रकार याच्यातले, हे आपल्याला याच्यामध्ये तुमच्या त्या एनसीईआरटी मध्ये पण दिलेले नाहीयेत. ठीक आहे. नाव सेकंड इज ए कोलेनकॅमा. पहा चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. पहा ही फिगर पहा, इथे यांचं सेल वॉल पहा, आणि ही फिगर पहा, यांचं सेल वॉल पहा. काय डिफरन्स दिसते बरं तुम्हाला? थिकनेस इन्क्रीज झाली सर सेल वॉलची. हा, इथं सेल वॉलची थिकनेस इन्क्रीज झाली. आणखीन एक तुम्हाला डिफरन्स दिसते पहा, आणखीन एक डिफरन्स दिसतंय. हेमिसेल्युलोज स्पेस नाही त्यांच्यामध्ये, इंट्रासेल्युलर स्पेस नाही. इंट्रासेल्युलर स्पेस is नाहीये. absent. Very good. Intracellular space is absent. हा, सेल वॉलची थिकनेस वाढली आणि सेल वॉलची थिकनेस वाढल्या कारणानं इंट्रासेल्युलर स्पेसेस त्यांच्यातले गेले. आणखीन एक डिफरन्स दिसतंय पहा, यांचे कॉर्नर पहा तुम्ही, कॉर्नर, या सेल्सचे कॉर्नर पहा, हे पहा, हे कॉर्नर आहेत. या सेल्सच्या कॉर्नरला काहीतरी दिसतंय तुम्हाला? हा, या सेल्सच्या कॉर्नर मध्ये ही जी थिकनेस वाढली ना, तुम्हाला दिसते ना थिकनेस वाढलेली, हे लिग्निन डिपॉझिशन आहे. लिग्निन डिपॉझिशन हे तुम्हाला दाखवतंय की पॅरेन्कॅमा कोलेनकॅमा मध्ये कन्वर्ट होतो आणि कोलेनकॅमा नंतर स्क्लेरेनकॅमा मध्ये कन्वर्ट होतं. कारण स्क्लेरेनकॅमाच्या सेल वॉल मध्ये लिग्निन असतं, पण कोलेनकॅमाच्या कम्प्लीट सेल वॉल मध्ये लिग्निन असतं, फक्त ते कॉर्नर वरती लिग्निन प्रेझेंट असतं. इथे हे कॉर्नर जे तुम्हाला थिक झालेले दिसतात ना, देअर इज डिपॉझिशन ऑफ लिग्निन. इथं काय झालंय, लिग्निन डिपॉझिट झालेलं आहे. ठीक आहे. बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण सगळं बघितलं, यांना मी एक्सप्लेन करत जाणार नाही. जे काही सबस्टन्स आहेत सगळे आपण बायोमॉलिक्युल्स मध्ये पाहिलेले आहेत. चला आता आपण कोलेनकॅमा चांगल्या पद्धतीने पाहूया या ठिकाणी, वन बाय वन त्याचे सगळे प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, इट ऑकर्स इन लेयर्स बिलो द इपिडर्मिस. जागा कुठे आहे यांची,
लेयर्स बिलो द इपिडर्मिस. हे इपिडर्मिसच्या खाली स्पेसिफिकली इन डायकॉट प्लांट कुठे असतात ते, त्यांचं ऑकरन्स, त्यांचं लोकेशन बिलो द इपिडर्मिस. दे आर प्रेझेंट बिलो द इपिडर्मिस. ते पण कोणत्या, डायकॉट प्लांटच्या इपिडर्मिस मध्ये, इपिडर्मिसच्या खाली प्रेझेंट असतात. सेकंड थिंग, इट इज फाउंड ऍज ए होमोजिनस लेयर ऑर इन ए पॅचेस. कसं, होमोजिनस लेयर किंवा पॅचेसच्या फॉर्म मध्ये भेटतील. पॅचेस म्हणजे पहा, हा कंप्लीट पार्ट आहे. हे इकडे तुम्हाला असे पॅरेंकॅमा दिसत आहेत. ठीक आहे, हे असे पॅरेंकॅमा दिसत आहेत. तर अचानक तुम्हाला असं पॅच दिसेल, पॅच छोटासा, हा पॅच दिसेल, इथे एक पॅच दिसेल, जे काय असेल, कोलेनकॅमाचा पॅच असेल. ठीक आहे, म्हणजे होमोजिनस लेयर ऑर इन ए पॅचेस. ठीक आहे, पुढे चला. इट कन्सिस्ट ऑफ सेल विथ मच थिकन कॉर्नर्स ड्यू टू डिपोजिशन ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. आता इथं त्यांनी काय केलंय, इथं एनसीईआरटीचं स्टेटमेंट आहे म्हणून आपल्याला मान्य करावं लागेल, बट ऍक्च्युअली या कॉर्नर मध्ये लिग्निन असतं. ऍक्च्युअली या कॉर्नर मध्ये काय असतं, लिग्निन असतं. पण एनसीईआरटी म्हणते की इट कन्सिस्ट ऑफ सेल्स विथ मच थिकन कॉर्नर्स ड्यू टू डिपोजिशन ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज अँड पेक्टिन. सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिनचं डिपोजिशन म्हणजे याच्या सेल वॉल मध्ये तीनही प्रेझेंट असतात. आणि एनसीईआरटीचं म्हणणं असं आहे की कॉर्नर मध्ये यांचं प्रमाण जास्त असतं. कॉर्नर मध्ये यांचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. आपल्याला एनसीईआरटी ऍक्सेप्ट करायचं कारण एनटीएचं नीटचं जो एक्झाम होईल त्याचे आन्सर्स पण ऍक्सेप्टेबल फक्त एनसीईआरटीचे असतील. ठीक आहे, म्हणून लिग्निनला आपण काय करूया, फक्त स्क्लेरनकॅमा पर्यंत सीमित ठेवूया आणि इथे हे तिन्ही घेऊन घेऊ, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. पुढचं पहा, इंटरसेल्युलर स्पेसेस आर ऍब्सेंट. हे याच्यामध्ये प्रेझेंट नाही. दीज स्पेसेस आर ऍब्सेंट. आता तुम्ही ह्या फिगर्स पहा, ही फिगर पहा, ही पण पहा, ही पण पहा. तुम्हाला या फिगर्स मध्ये या ब्लॅकिश कलरचा जो एरिया दिसतोय ना, तो जो एरिया तुम्हाला असं वाटेल की तो पार्ट हा स्पेस आहे, बरोबर, असंच वाटतंय तुम्हाला. हा, बट ऍक्च्युअली इट इज नॉट ए स्पेस. डिपोजिशन आहे त्या ठिकाणी सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिनचं, म्हणून तो पार्ट तुम्हाला थिक झालेला वाटेल. तो पार्ट थिक झालेला आहे, थिक झाल्या कारणाने तो तसाच दिसतोय, बट ऍक्च्युअली इट इज नॉट ए स्पेस. ते काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की कोलेनकॅमामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस ऍब्सेंट असतात आणि ह्या स्टेटमेंटनं आपल्याला ते क्लिअर करून दिलं. ठीक आहे, मग हे स्पेसेस नाही. सो दिस इज अबाउट द कोलेनकॅमा. पुढे चला, कोलेनकॅमामध्ये सेल्स आर ओव्हल, स्पेरिकल और पॉलिगोनल. जसं आपण कुठे बघितलं होतं, पॅरेन्कॅमामध्ये. सेल्स आर ओव्हल, स्पेरिकल और पॉलिगोनल अँड ऑफन कंटेन्स क्लोरोप्लास्ट. काही प्रमाणामध्ये, ऑफन म्हटलंय, काही प्रमाणामध्ये काय कन्सिस्ट करतं, क्लोरोप्लास्ट कन्सिस्ट करतं. सो दिस इज अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द कोलेनकॅमा. नाउ द फंक्शन्स ऑफ द कोलेनकॅमा. आता आपण कोलेनकॅमाच्या फंक्शन कडे जाऊया. द फर्स्ट फंक्शन ऑफ कोलेनकॅमा इज व्हॉट, दे प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. जर यांचा सेल वॉल थिक झालेला असेल तर पहिलं काम आहे मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं. आज इट इज प्रश्न विचारलेला होता नीट मध्ये. ठीक आहे, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं टू दी ग्रोविंग पार्ट्स सच ॲज यंग स्टेम अँड पेटियोल ऑफ लिव्स. जे प्लांटचे ग्रोविंग पार्ट्स असतील, दॅट इज यंग स्टेम अँड पेटियोल ऑफ लीफ, तर हे ग्रोविंग पार्ट्स आहेत. तर याच्यामध्ये तो काय करतं, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. तसं पॅरेन्कॅमा नव्हतं. त्याचं सेल वॉल थिन असल्या कारणानं इट कॅन नॉट प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट. पण कोलेनकॅमा मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं. स्ट्रॉंगनेस स्क्लेरेनकॅमा देतं, इथं स्क्लेरेनकॅमा नाहीये. मग हा काय आहे, फक्त कोलेनकॅमा. पुढे, द सेल्स दॅट कंटेन क्लोरोप्लास्ट असिमिलेट द फूड. जे सेल्स मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, याच्या प्रत्येक सेल मध्ये क्लोरोप्लास्ट नसेल, काही एरियामध्ये असतं. ठीक आहे, मग जे सेल्स, कारण ऑफन म्हटले ना त्यांनी, काय एरियामध्ये आहे, जे सेल्स क्लोरोप्लास्ट कन्सिस्ट करतात ते काय करतात, फूड असिमिलेट करतात. म्हणजे फूड प्रोडक्शन पण करतात आणि त्याला ट्रान्सफर करण्याचं कामही ते करतात. सो दीज आर टू फंक्शन्स ऑफ द कोलेनकॅमा. ठीक आहे, कोलेनकॅमा समजले तुम्हाला? इज इट क्लिअर? Yes. Yes, sir. Yes. Okay. Yes, sir. पुढे जाऊया आपण आता, दॅट इज स्क्लेरेनकॅमाकडे. स्क्लेरेनकॅमा.
आता स्क्लेरन कॅमा जर तुम्ही बघितलं तर इथे थिकनेस आणखीन वाढलेला आहे आणि याच बरोबर कॉम्पॅक्ट नेचरही आणखीन वाढलेलं आहे. आणि थिकनेस वाढण्याचं कारण काय आहे तर त्याच्यामध्ये आणखीन जास्त प्रमाणामध्ये मटेरियल काय झालंय, डिपॉझिट झालेला आहे. परत सेल्स जो आहे तो इलॉंगेट पण झालाय, सेल इलॉंगेट पण झाले. ठीक आहे, झायलेम फ्लोएम मध्ये तिन्ही प्रकारचे सेल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि यांचे प्रकार पण त्यांच्यामध्ये पडतात. पाहूया आपण पुढे जाऊन. तसं आता स्क्लेरन कॅमा काय प्रकार आहे ते पाहूया. फर्स्ट, याची पहिली प्रॉपर्टी आहे तुमच्या समोर, इट कन्सिस्ट ऑफ लॉंग नॅरो सेल्स. इथे दिसतंय तुम्हाला, इट कन्सिस्ट ऑफ लॉंग नॅरो सेल्स विथ थिक लिग्निफाईड सेल वॉल. मी तुम्हाला आधीच क्लिअर केले की याच्या सेल वॉल मध्ये काय डिपॉझिट झालाय, लिग्निन डिपॉझिट झालाय. ज्याच्यामध्ये लिग्निन डिपॉझिटेड असतो तो सेल वॉल लिग्निफाईड असतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये लिग्निन डिपॉझिटेड असतो तो सेल वॉल लिग्निफाईड असतो. ठीक आहे, हॅव्हिंग फ्यू न्यूमरस पिट्स, हॅव्हिंग फ्यू न्यूमरस पिट्स. पहा पिट काय आहे, इथे दिसतंय, हा पार्ट दिसतोय, पहा, समजलंय का पिट काय आहे. फिगर मधून समजून घ्यायचंय तुम्हाला. काही पिट्स त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, हे झालं अबाउट द सेल ऑफ द स्क्लेरन कॅमा. लॉंग नॅरो सेल्स आहेत विथ थिक अँड लिग्निफाईड सेल वॉल आहे आणि काही पिट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सेकंड, दे आर युजली डेड. मागच्या मी तुम्हाला सांगितलं होतं ते कसे आहेत, डेड विदाउट प्रोटोप्लास्ट. जे डेड असतात त्यांच्यामध्ये प्रोटोप्लास्ट नसतं. आता प्रोटोप्लास्ट तिघांमध्ये जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल, तिघांमध्ये म्हणजे कोणाकोणामध्ये, पॅरेन्कॅमा, कोलेनकॅमा आणि स्क्लेरेनकॅमा, तिघांमध्ये डिवाइड करायचं असेल तर सर्वात जास्त प्रोटोप्लास्ट पॅरेन्कॅमा मध्ये असतो. लिहून ठेवा तुमच्याकडे, सर्वात जास्त प्रोटोप्लास्ट कोणामध्ये असतो, पॅरेन्कॅमा मध्ये प्रेझेंट असतो. त्यापेक्षा कमी कोलेनकॅमा मध्ये असतो आणि सर्वात कमी म्हणजे डायरेक्ट ऍब्सेंट असणे हे कोणामध्ये असतं, स्क्लेरेनकॅमा मध्ये असतं. कशामध्ये असतं हे, स्क्लेरेनकॅमा मध्ये असतं. ठीक आहे, तर विदाउट प्रोटोप्लास्ट आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतं, which of the following tissues having the cells usually dead without protoplast, usually say dead without protoplast. यावरून तुम्ही आन्सर देऊ शकता, that is a sclerenchyma. Now third, based on the form, structure, origin, त्यांचं फॉर्म, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं ओरिजिन, या व्यतिरिक्त डेव्हलपमेंट पण आहे. चार गोष्टी आहेत, फॉर्म, स्ट्रक्चर, ओरिजिन अँड डेव्हलपमेंट. दे आर ऑफ टू टाइप्स. किती प्रकारचे आहेत स्क्लेरेनकॅमा, दोन. एक फायबर्स आणि दुसरं स्क्लेरिड्स. एक फायबर्स, दुसरं स्क्लेरिड्स. देर आर टू टाइप्स. कशाच्या बेसिसवरती आहे, स्ट्रक्चर, ओरिजिन अँड डेव्हलपमेंट. या चौघांच्या बेसिसवरती, फॉर्म, स्ट्रक्चर, ओरिजिन अँड डेव्हलपमेंट, या चौघांच्या बेसिसवरती त्याचे दोन प्रकार पडतात, फायबर्स अँड स्क्लेरिड्स. पाहूया वन बाय वन. इथे तुम्हाला तुमच्या समोर फिगर आहे, पहा, फायबरची फिगर दिसते आणि स्क्लेरेडची फिगर दिसते. काढून घ्या वाटल्यास तर तुमच्याकडे. स्क्लेरेड कसं ओळखणार आणि फायबर कसं ओळखणार, हा झालं, फायबर आणि स्क्लेरेड. या पद्धतीने ओळखायचं आहे. ठीक आहे, जर फिगर काढले नसेल तर स्क्रीनशॉट काढलं तरी चालेल. इज इट डन? Yes, sir. Yes, sir. ओके, चला. Yes, sir. Yes, sir. Yes, Very good. ठीक आहे. फायबर्स आणि स्क्लेरिड्स काय आहेत, तुमच्या समोर आहे, पहा. फायबर्स, these are thick walled, elongated, pointed. See here, हे पॉइंट दिसत आहेत तुम्हाला. स्क्लेरेड मध्ये पॉइंट नाहीये. पॉइंटेड सेल जनरली ऑकरिंग इन ग्रुप. कसं भेटतात ते, जनरली ग्रुप मध्ये भेटतात. असं असेल ते ग्रुप. जनरली असे ग्रुप असतात त्यांचे. ठीक आहे, हे ग्रुप मध्ये असेलच, फायबर 1, फायबर 2, फायबर 3, फायबर 4. ठीक आहे. सेकंड, स्क्लेरिड्स, these are spherical.
स्क्लेरिड कसे असतात? स्पेरिकल. इथे दिसतंय तुम्हाला पहा. दीज आर दी स्पेरिकल. ओव्हल ऑर सिलेंड्रिकल. मे बी ओव्हल असू शकतं किंवा मे बी सिलेंड्रिकल असू शकतं. हायली थिकन डेड सेल्स विथ व्हेरी पियर अँड सापोटा, सॉरी, विथ व्हेरी नॅरो कॅव्हिटीज म्हणजे लुमेन. ज्यांच्यामध्ये कॅव्हिटी खूप कमी असेल, इथं पहा, इथे पहा, दिस इज ए लुमेन. हा तुम्हाला फायबर मध्ये लुमेन दिसतोय, ठीक आहे. पण इथं लुमेनच भेटत नाहीये. सी यार, लुमेन किती कमी आहे, खूप कमी असतो, ठीक आहे. नॅरो लुमेन, हायली थिकन डेड सेल्स विथ व्हेरी नॅरो लुमेन किंवा नॅरो कॅव्हिटी. These are found in the fruit wall of nuts. कुठे भेटतं स्क्लेरिड्स? पहा, स्क्लेरिड कुठे भेटतं? तुम्हाला एक्झाम्पल माहित असावेत. कुठे भेटतं? फाउंड इन द फ्रूट वॉल्स ऑफ नट. नटच्या फ्रूट वॉल्स मध्ये भेटतं. त्यानंतर पल्प ऑफ फ्रूट लाईक गुआवा, फ्रूटच्या पल्प मध्ये भेटतं, जसं गुआवासारखे फ्रूट असतील. त्यानंतर पियर आणि सापोटा हे 3 प्रकारचे फ्रूट आहेत. पुढे सीड कोट्स मध्ये पण भेटतं. सीड कोट ऑफ लेग्युम्स अँड लीव्स ऑफ पीज. सीड कोट ऑफ लिग्युम्स, लिग्युम्सचं सीड कोट. फ्रूट कोणकोणते आहेत? गुआवा, पियर आणि सापोटा. त्यानंतर सीड कोट कोणाचं? लिग्युमचं. आणि लिव्ज कोणाचं? दॅट इज टीचं, ठीक आहे, चहाचं झाडाचं पान. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ दी स्क्लेरेन्कॅमा. हे झालेत स्क्लेरेन्कॅमाचे फॉर्म्स, ठीक आहे, दॅट इज फायबर्स अँड स्क्लेरिड्स. आता फंक्शन्स. फंक्शन्स ऑफ द स्क्लेरेन्कॅमा. प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू ऑर्गन्स. काय करतं? इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू दी ऑर्गन्स. क्लिअर? आपण याच्या आधीच बघितलं होतं की तो काय प्रोव्हाइड करत होता? हा पण मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होता. आणि स्क्लेरेन्कॅमा सुद्धा काय करतो? मेकॅनिकल सपोर्ट. पण मेकॅनिकल सपोर्ट बरोबर तुम्ही पुढे आणखीन एक लिहून ठेवा, दॅट इज अन स्ट्रेंथ, प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू दी पार्ट ऑफ द प्लांट. ज्या ठिकाणी तो प्रेझेंट असेल त्या ठिकाणच्या पार्टला तो काय करतो? एक प्रकारे स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, ठीक आहे. सो हे झाले सिंपल परमनंट टिश्यू. आपण परमनंट टिश्यूचे 2 प्रकार बघितले. आपण परमनंट टिश्यूचे 2 प्रकार बघितले, ठीक आहे. 2 बघितले. किती बघितले? 2. त्यामध्ये एक सिंपल परमनंट आणि दुसरं कॉम्प्लेक्स परमनंट. त्यापैकी सिंपल परमनंट पूर्ण केले आपण. सिंपल परमनंट त्यापैकी पूर्ण झालेत. आता कॉम्प्लेक्स परमनंट कडे येऊ. सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट मध्ये काय बेसिक डिफरन्स आहे हे तुम्हाला माहित असावं. बेसिक डिफरन्स काय आहे दोघांमध्ये? सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. बेसिक डिफरन्स काय आहे माहित असावं. सिंपल परमनंट, 1 टाइप ऑफ सेल. या टिश्यू मध्ये सेल सगळे एकाच प्रकारचे असतात. बट कॉम्प्लेक्स परमनंट कॉम्प्लेक्स आहे म्हणजे डिफरंट टाइप ऑफ सेल्स. काय आहे? मोर दॅन 1. डिफरंट टाइप ऑफ सेल्स, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स म्हणजे मोर दॅन 1 टाइप ऑफ सेल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. मग सिंपल परमनंटचे एक्झाम्पल तुम्हाला भेटले. कॉम्प्लेक्स परमनंटचे एक्झाम्पल काय येईल? तुमचं झायलेम, फ्लोएम. हे कॉम्प्लेक्स परमनंटचे येईल. याचं कारण आहे की झायलेम मध्ये तुम्हाला झायलेम पॅरेन्कॅमा, झायलेम फ्लोएमकॅमा, झायलेम क्लोरेन्कॅमा, सॉरी झायलेम कोलेन्कॅमा, झायलेम स्क्लेरेन्कॅमा हे तुम्हाला भेटेल. तसंच फ्लोएम मध्ये पण भेटेल, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स भेटतात. पण सिंपल परमनंट मध्ये तसं नाही. इथे तुमच्या समोर दिसतंय पहा, इपिडर्मिस, कॉर्टेक्स, पिथ, कॅम्बियम दिसतंय. झायलेम आहे, कॅम्बियम, फ्लोएम आहे, हे पण दिसतंय, ठीक आहे. सिंपल परमनंट मध्ये येतात. आता सॉरी कॉम्प्लेक्स परमनंट मध्ये येतात. आता तुमच्या समोर डेफिनेशन पण आहे. दीज आर मेड अप ऑफ मोर दॅन 1 टाइप ऑफ सेल्स अँड दे वर्क टुगेदर ॲज अ युनिट. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत पण सगळेचे सगळे युनिट प्रमाणे काम करतात. ते वर्क टुगेदर ॲज अ युनिट. सो देर आर 2 टाइप्स ऑफ द कॉम्प्लेक्स परमनंट. कॉम्प्लेक्स परमनंटचे 2 प्रकार. कॉम्प्लेक्स
परमनंटच्या दोन प्रकारामध्ये एक येतं झायलेम आणि दुसरं येतं फ्लोएम. वन इज ए झायलेम अँड द अनदर वन इज ए फ्लोएम. ठीक आहे. आता झायलेम. झायलेम तुम्हाला माहित आहे. त्याला टेल मी काय काम करतं बरं हा झायलेम? Conduction of water. Water and minerals. Water and कंडक्शन minerals. ऑफ वॉटर अँड मिनरल्स. Water and minerals. व्हेरी गुड. त्यावरूनच त्याची Water and डेफिनेशन minerals. आहे. त्यावरूनच Water त्याची and डेफिनेशन आहे. द टिश्यू फॉर द पर्पज टू कंडक्ट द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट्स टू द स्टेम अँड लीव्स कॉल्ड ॲज द झायलेम. ठीक आहे. मग फंक्शन डायरेक्ट तसंच येईल. कंडक्टिंग टिश्यू फॉर वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट्स टू द झायलेम अँड टू द स्टेम अँड लीव्स. ठीक आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द प्लांट पार्ट. हे काय करतं? प्लांट पार्टला मेकॅनिकल स्ट्रेंथ पण देतं. याचं कारण आहे. प्लांट पार्टला मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं कारण आहे. काय कारण आहे? तर देर इज प्रेझन्स ऑफ ट्रॅकिड्स, व्हेसल्स अँड झायलेम फायबर्स. या झायलेमध्ये काय काय प्रेझेंट असतात? ट्रॅकिड्स, व्हेसल्स आणि झायलेम फायबर्स. तीनही स्क्लेरेन्कामाचे प्रकार आहेत. तीनही काय आहेत? स्क्लेरेन्कामाचे प्रकार आहेत. आणि म्हणूनच तो काय करतो? मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. म्हणून तुमचा वूड जो आहे ना, वूड प्लांट मध्ये प्रेझेंट असलेला जो वूड असेल ना, हा स्पेसिफिकली झायलेम असतो. हा काय असतो? झायलेम असतो. इट इज कंपोज्ड बाय फोर टाइप ऑफ सेल्स ऑफ 4 एलिमेंट. 4 प्रकारचे सेल्स किंवा 4 प्रकारचे एलिमेंट पासून ते तयार झाले. एक ट्रॅकिड्स, दुसरं व्हेसल्स, तिसरं झायलेम आणि चौथं दॅट इज झायलेम पॅरेन्कामा. ठीक आहे. हे 4 प्रकारचे एलिमेंट्स आहेत. तुमच्या समोर ही दिसत आहेत. पहा, ही एक फिगर पहा आणि ही एक फिगर पहा. या फिगर मध्ये तुम्हाला दिसेल, या फिगर मध्ये तुम्हाला ट्रॅकिड्स पाहायला भेटतात आणि पॅरेन्कामेटस सेल्स पण पाहायला भेटतात. परत पुढची ही फिगर आहे. या फिगर मध्ये काय पाहायला भेटतं तुम्हाला? पॅरेन्कामा सेल्स, ट्रॅकिड्स दिसत आहेत. प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल सुद्धा पाहायला भेटतंय. सो झायलेमच्या बाबतीत या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज आल्यात. आता याच्यातले आपल्याला प्रत्येकी 1 बाय 1 पार्ट्स पाहायचा आहे. परंतु 1 बाय 1 पार्ट्स पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ तेवढं शिल्लक राहिलेलं नाहीये. मग त्याच्यामुळे झायलेम आणि फ्लोएम याच्यातले प्रत्येक पार्ट्स त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला वस्कुलार बंडल स्टडी करायचं आहे. वस्कुलार बंडल नंतर तुम्हाला स्टडी करायचं आहे टाइप्स ऑफ वस्कुलार बंडल. वस्कुलार बंडलच्या टाइप्स नंतर आफ्टर द टाइप्स ऑफ वस्कुलार बंडल यू हॅव टू स्टडी. तुम्हाला त्यानंतर वस्कुलार बंडलच्या टाइप्स नंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे दॅट इज अ सेकंडरी डेव्हलपमेंट. ठीक आहे. सेकंडरी डेव्हलपमेंट नंतर मग तुम्हाला स्टडी करायचं आहे की वेगवेगळ्या पार्ट मध्ये म्हणजे रूट, स्टेम, लीव्स मध्ये अनाटॉमी कशी आहे आणि हे सगळ्या प्रकारचे टिश्यूज त्या ठिकाणी कशा पद्धतीने अरेंज आहेत. म्हणून बाय फिगर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायचं आहे. हे सगळं आपण 1 बाय 1 लेक्चर मध्ये पाहूया. हार्डली 3 ते 4 लेक्चरचा हा चॅप्टर आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत? तर झायलेम, फ्लोएम त्यांचे टाइप्स म्हणजे वस्कुलार बंडलचे टाइप्स आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत? पाहणार आहोत. मग नंतर पुढे आपल्याला जे पाहायचं आहे दॅट इज टिश्यू सिस्टम. टिश्यू सिस्टम. ठीक आहे. हे 1, 2, 3 हार्डली आणखीन 3 दिवस आपल्याला लागतील. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण